विचारतोय की आम्ही खायचं काय। ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती। हे एवढं मोठं संकट आजपर्यंत मराठवाडा हा अवर्षणग्रस्त होता, आता तिकडे अतिवृष्टी झालेली आहे। अतिवृष्टी म्हणजे आपत्तीग्रस्त। आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय, सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय, हे संकट फार मोठं आहे। जसं लिंबाळा दाऊला भूकंप झाला होता आणि शिवसेनेने एक गाव आपण दत्तक घेतलं होतं, राऊते साहेब तुम्ही होतात, खैरे साहेब होते। आपण अर्थात आपल्याकडे सरकार नाहीये, पण जी काय करता येईल ती फुल ना फुलाची पाकळी ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी आणि उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांसाठी देऊ। अगदी मोठी बाग जरी नाही तरी काही जणांच्या आयुष्यात एखादं फुल जरी आपण फुलवू शकलो तरी मी म्हणेन आपल्या आयुष्याचं सार्थक झालं। हे करायला पाहिजे। कारण आजचे जे मुख्यमंत्री आहेत, मी काल मुद्दामून प्रेस कॉन्फरन्स घेतली, माणसं कशी बदलतात बघा। आपलं राज्य होतं तेव्हा हेच बोंबलत फिरत होते, ओला दुष्काळ जाहीर करा, आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलतायत की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये, नसेल। पण जनता संकटात आहे, खड्ड्यात घाला तुमच्या संज्ञा, पण त्यांना पहिले मदत द्या। मी कालही बोललोय, आधीही बोललोय, आजही परत बोलतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत ही केलीच पाहिजे। ज्याप्रमाणे आपलं सरकार होतं तेव्हा मी कोणीही न मागता, कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती। काय निकष होते तेव्हा, पण माझं कर्तव्य म्हणून मी ते केलं होतं। आणि निवडणुकीच्या तोंडावरती नाही तर एकमेव माझं अधिवेशन जे झालं होतं मुख्यमंत्री म्हणून नागपूरला, त्या पहिल्या नागपूरच्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती जाहीर केली आणि कालबद्ध स्वरूपात ती पूर्ण करून दाखवली होती। तशी तुम्ही कर्जमुक्ती करा। अजून यांची 2017 साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते, अजून शेतकरी प्रतीक्षेत आहेत, लाभ कधी मिळणार ते पण गेलं पाण्यात चढून। पण 2017ची कर्जमुक्ती अजून होत नाहीये आणि आपण कर्जमुक्त केलं होतं शेतकऱ्याला। दरम्यान कोरोनाचं संकट आलं आणि एक गोष्ट थोडीशी राहिली होती, ज्याची सुरुवात केली होती की जो नियमित कर्ज परतफेड करतो त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी म्हणून आपण त्याला द्यायला सुरुवात केली होती। आपण सुरुवात केली आणि या गद्दारांनी त्यांच्या राशी पळवल्या आणि निघून गेले सुरत गुवाहाटीला, म्हणून ते अर्धवट राहिलं। पण आज आपला हा दसरा मेळावा होतोय, आणखीन 2-4 दसरा मेळावे झालेत। बाकीच्यांबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण विशेषतः संघाचा जो दसरा मेळावा झाला त्या संघाच्या दसरा मेळाव्याबद्दल मी जरूर बोलणार आहे। कारण 100 वर्ष ही काही थोडी थोडीची वर्ष नाहीये। आज काय योगायोग आहे कल्पना नाही मला, पण संघाची 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे। हा काय योगायोग म्हणायचं की काय मला कळत नाही, पण जशी संघाला 100 वर्ष होत आहेत तसेच आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणा, समाजसेवक म्हणा, जी पारेख यांचं दुर्दैवी निधन झाले। त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने एक आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो।